विद्यार्थी मित्रांनो, आहे ना हा प्रश्न तुमच्या मनात, की या वर्षीचा पेपर खूप अवघड असणार आहे. बाळांनो, अवघड म्हणजे काय मला सांगा? पेपर अवघड म्हणजे काय? 70 मार्काचा फिजिक्सचा पेपर असतो. तुम्ही जर 50 मार्काचा अटेम्प्ट केला आणि 20 मार्काचा पेपर राहिला, तर तो पेपर अवघड आहे का सोपा आहे? तर तुम्हाला ऑब्व्हियसली वाटणार आहे, बेकार पेपर गेला, फक्त 50 मार्काचा अटेम्प्ट केलंय मी. पण मी तुम्हाला सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. नीट व्यवस्थित समजून घ्या. फिजिक्सचा पेपर ना तुमचा 70 मार्काचा असतो. प्रॅक्टिकल 30 मार्काचं मिळून झाले 100 मार्क. आता गेली मी बघतोय ना 2013 पासूनचं उदाहरण घेऊया आपण. ठीक आहे. 2013 पासून हा नवीन पॅटर्न आलाय असा पेपर पॅटर्न म्हणूया आपण. ओके. आणि तेव्हापासून मी बघतोय म्हणजे 30-70 बरं का. पहिला 20 मार्काचं प्रॅक्टिकल होतं आणि 80 मार्काचे पेपर असायचे. पण आता 100 मार्काचं आहे टोटल. 30 मार्क तर कॉलेजने दिले. मग ओव्हरऑल रिझल्टमध्ये मुलांचे मार्क्स कसे असतात हे तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे फायनल रिझल्ट काय आहे मुलांचा तो. मी तुम्हाला सांगतो 35 ते 45 ते 50 मध्ये जवळ-जवळ 80% मुलं असतात. म्हणजे 20% अशी मुलं आहेत, की ज्यांचा स्कोर 100 पैकी 50च्या पुढे आहे. त्यापैकी 30 मार्क तर कॉलेजने दिलेत. अरे बरीचशी मुलं तर मी 35 वर बघितले 10वी ला 95-96% मार्क असणारे. मग अशा वेळेस तुम्ही 50 मार्काचा पेपर जर अटेम्प्ट केला, तर तो सोपा आहे रे बाळांनो, सोपा आहे. काय असतं माहितीये का? तुम्ही तुमची मानसिकता बनवताय. अरे, ह्यावेळेस सगळं अवघड येतंय, सगळं अवघड येतंय. गेल्या वर्षीचा पेपर हा सगळ्यात अवघड होता. अरे, तो तर सगळ्यात सोपा पेपर होता. 6 लॉ त्याच्यामध्ये विचारले होते. 10-12 मार्काच्या डेफिनेशन होत्या. सगळे प्रश्न होते. पण आपली इच्छा काय, की रोटेशनल डायनामिक्स मधले मी 4च प्रश्न करणार आणि तेच आले पाहिजेत. अरे, रोटेशनलमध्ये 4 प्रश्न कुठे आहेत? व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड. वेल ऑफ डेथ. अँगल ऑफ बँकिंगचे 3 प्रश्न आहेत बरं का, म्हणजे 5 झाले जवळ-जवळ. त्याच्यानंतर मी सांगतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, रोलिंग मोशन आहे, कोनिकल पेंड्युलम आहे, रिंगचं एक्सप्रेशन आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचं. 9 प्रश्न झाले. मी तुम्हाला सांगू का, मग यातला कुठलाही येऊ शकतो. पॅरलल ॲक्सिस थेरम 10, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम 11 आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम 12 प्रश्न आहेत चला. 12 प्रश्न आहेत. हे 12 पैकी 12 तुम्ही केलेत का? केलेत का? तर तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स सोपा जाईल. रिझन सांगतो. जो टॉपिक 7 मार्काचा आहे, लक्ष द्या व्यवस्थित. फिजिक्समध्ये जो टॉपिक 7 मार्काचा आहे, त्यात एक न्यूमेरिकल आणि एक थेरी क्वेशन येतो. 7च्या 7 मार्काला न्यूमेरिकल्स येत नाहीत किंवा 7च्या 7 मार्काला थेरी क्वेशन्स येत नाहीत. तर माझं तुम्हाला एक सजेशन आहे, रिक्वेस्ट आहे, की जे करायचंय ते 100% करायचंय. पण मी हे सगळे प्रश्न नको म्हणतोय, राहू दे. हे 12च्या 12 प्रश्न राहू दे. तुम्ही करा, मी सांगतो त्या मेथडनं. पहिली डेफिनेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची आणि सगळ्यात शेवटची डेफिनेशन आहे लॉजिक गेट. कळालं असेल तुम्हाला? सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे सेमीकंडक्टर, सगळ्यात पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. पहिल्यापासून शेवटच्या टॉपिक पर्यंत जेवढ्या डेफिनेशन्स आहेत, मग ते ईएमआय एसी सर्किटमध्ये सुद्धा डेफिनेशन आहेत. ओके, आहेत. तिथं सुद्धा डेफिनेशन आहेत. फेजरची डेफिनेशन परीक्षेत आलेली आहे. ओके, मग मी तुम्हाला सांगतो ए टू झेड 100% मला डेफिनेशन्स क्लिअर पाहिजे तुमच्याकडून. मग हार्मोनिक्स, ओव्हरटोन, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का खूप डेफिनेशन्स आहेत रे. थोड्या आहेत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये 10-12 डेफिनेशन आहेत. थर्मोडायनामिक्स आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्येच ना 20-30 डेफिनेशन्स आहेत. काल एक मला मुलगा म्हणाला, "सर 90 पेक्षा जास्त डेफिनेशन्स आहेत हो. आय-एम-पी द्या ना." सगळ्याच करायच्या का? मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं, सगळंच करावं लागेल आणि रोज अरे 5-7, 5-7 डेफिनेशन्स करायच्या. मी माझी स्ट्रॅटेजी ऑफलाईनमध्ये काय सांगितले, जे येत नाही ते करा. जी डेफिनेशन्स अवघड वाटते ती अगोदर करा. ती अगोदर करा. सोप्या डेफिनेशन्स परत-परत रिवाईज करण्यात काय अर्थ नाही. ते येतेच तुम्हाला परीक्षेवेळेस रिवाईज होणारच आहे. 5 दिवस सुट्टी आहे फिजिक्सला लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर मी सांगतो डेफिनेशनचा पार्ट हा 100% पाहिजे हां. त्यातली एक जरी सोडली तर ती झाल्यावर काय करणार आहे तुम्ही सांगा? मग इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पोलार, नॉन पोलार, डायइलेक्ट्रिक आहे. ते सुद्धा करायचंय तुम्हाला. ते सुद्धा करायचंय. बघा मी तुम्हाला सांगतोय डेफिनेशन्स करत असताना पी-वाय-क्यू वर फोकस करा. नो डाउट पी-वाय-क्यू वर फोकस करा. पण माझं तर म्हणणं आहे पुस्तकातल्या सगळ्याच डेफिनेशन्स केल्या पाहिजेत. आता याच्यानंतर डिस्टिंग्विश करताना स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. थोडं किचकट वाटतंय. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन किचकट वाटतं तुम्हाला लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो हे जे हार्मोनिक्स ओव्हरटोन मी तुम्हाला सांगू का 2-2 पॉइंट मोस्टली आहेत बरं का. फिजिक्सच्या बऱ्याचशा डिस्टिंग्विशमध्ये 2-2 पॉइंट आहेत. मग अॅमीटर, व्होल्टमीटर तुम्ही पटकन करताय का? सोपं वाटतंय ना? अॅमीटर इज कनेक्टेड इन सीरीज.
व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल, अॅमीटरचा रेझिस्टन्स कमी असतो, व्होल्टमीटरचा जास्त असतो. आयडियल अॅमीटरचा रेझिस्टन्स 0 असतो, आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स इनफायनाईट असतो. तर मी बोलता बोलता एमसीक्यू पण बोलून गेलोय बरं का, इथं लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, डेफिनेशन नंतर डिस्टिंग्विश करताना पुन्हा तीच स्ट्रॅटेजी 100% कंप्लीट करायचंय, 100% कंप्लीट करायचंय. एकही प्रश्न सोडायचा नाहीये. तुम्ही 2-3 प्रश्न सोडून दिले, चला नाहीच केले. मी बघितले रे बऱ्याच मुलांना हार्मोनिक्स. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे. 4 दिवस झालं ओव्हरटोनची डेफिनेशन विचारतोय. येत नाही अजून. नाही सर, ती सोडून दुसरा कुठलातरी प्रश्न विचारा, की असं म्हणणं असते. तर वेट लागलंय काय? तोच प्रश्न आल्यावर काय करा, दुसरा लिहायचा का परीक्षेत? अशी मेथड आहे का? की सर परीक्षेत हा प्रश्न आला नाही, त्याच्याऐवजी मी हा लिहितो प्रश्न. असं नसतंय. त्यामुळे कष्ट घ्या. पेपर अवघड वगैरे काही नाहीये. पेपर सोप्पाच असणार आहे, लक्षात घ्या. पण तुम्ही जर केलंच नसेल तर तुम्हाला अवघड वाटणार आहे ना. मग चुकतंय काय? थोडेसे प्रश्न करून जाणे आणि त्यातलेच येणं ही अपेक्षा करणे. नाही आलं की मग हताश होणं, हे करताय तुम्ही. ही चूक टाळायची आहे, तुम्ही लक्षात घ्या. दरवर्षी सारखाच पेपर असणार आहे. अवघड वगैरे काही नसणार आहे, लक्षात घ्या. अवघड वगैरे काही नसणार आहे. मग डेफिनेशन, डिस्टिंग्विश, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डायग्राम. अरे आता केमिस्ट्रीचं म्हणलं तर फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये डायग्राम आहेत. फिजिक्समध्ये म्हणलं तर पी-वाय-क्यूज मध्ये जायचं. परफेक्टली ब्लॅक बॉडी दिसेल. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दिसेल. वॅन डी ग्राफ जनरेटर दिसेल. ओके. ऑसिलेशन मधला ग्राफ दिसतील, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सांगतो ठराविकच प्रश्न आहेत. सगळ्यात महत्वाचं स्पेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, ऑल डायग्राम, सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. परीक्षेत येणारे सगळे प्रश्न मी त्यात दिलेले आहेत. सगळ्या डायग्राम कुठल्या येतात मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. व्यवस्थित एक्सप्लेन केलंय. व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे बरं का भावना, मी लक्षात घ्या. आता पॉइंट काय बघा, मी तुम्हाला सांगू का? अतिशय, अतिशय इम्पॉर्टंट. ओके. एक हां, मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. महत्वाचा पॉइंट काय, की डायग्राम पण आहेत की, पण लेबलिंग जमलं पाहिजे तुम्हाला. लेबलिंग जमलं पाहिजे. हां, तुम्हाला ती नावं द्यायला जमली पाहिजेत. डायग्राम मस्त काढतोय, पण नावं चुकतायत. मार्क जातील ना. आता सगळ्यात महत्वाचं डायग्राम येतायत, डिस्टिंग्विश येतायत, डेफिनेशन येतायत, लॉज. लॉज मध्ये मात्र फॉर्म्युले करायचे. मी लास्ट लेक्चरला दिले तुम्हाला होमवर्क मी. फॉर्म्युले सगळे करायचे. 25च्या 25 लॉचे फॉर्म्युले आहेत ते करायचे. त्याच्यावर बेस न्यूमेरिकल सुद्धा करायचं, लक्षात घ्या. त्याच्याशिवाय चांगला स्कोर होणार नाही. त्याच्याशिवाय चांगला स्कोर होणारच नाही. बरं एवढं केल्यावर तुम्ही 30-35 मार्काचा थिअरी अटेम्प्ट करू शकताय. न्यूमेरिकल लांबची गोष्ट आहे. मग न्यूमेरिकल अटेम्प्ट केलं तर 40-50 मार्काचा पेपर अटेम्प्ट केला की तुम्ही टॉपर आहात, हे लक्षात घ्या. टॉप 10% मध्ये तुम्ही असणार आहे. टॉप 10% मध्ये, लक्षात घ्या. मग तो पेपर सोपाच आहे, हे लक्षात ठेवायचं. बर, अभ्यास खूप छान असला की तुम्ही 70 पैकी 70 मार्काचा अटेम्प्ट करणार आहे हो. ही गोष्ट वेगळी. मग तिथे एका दुसरा प्रश्न आले की थोडंसं मुलं हताश होतील. ठीक आहे, म्हणजे पूर्ण डिमोटिवेट व्हायचं नाहीये, पण थोडं वाटेल की रिग्रेट होईल. अरे 97च पडले की फिजिक्समध्ये, अजून तो प्रश्न जमला असता 100 झाले असते. ती गोष्ट वेगळी. अरे पण आपण इथे 50-60 मार्काचा अटेम्प्ट करतोय. 40-50 मार्क पडतायत आपल्याला. तो चांगला स्कोर आहे. मला पालकांना पण हेच सांगायचंय, लक्षात घ्या. मग आता मुद्दा काय, की सगळं आपण करतोय. मग ही मनात भीती तरी येतेच, येतेच. सांगू का? अगदी पेपर तुम्ही द्यायला जाताय, इकडं उत्सुकता मला असते, की आपल्या परीक्षेत आपण बोललो हे येईल, ते येईल, ती येईल का परीक्षेत? दरवर्षी वाटतं रे मला, दरवर्षी वाटतं. आणि खरं सांगू का? पेपर झाल्यावरचा आनंदच वेगळा असतो. गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी आले प्रश्न, जमलं. पण हे कुणाला जमतंय? जे ऐकतायत, फॉलो करतायत त्यांना. म्हणजे मी असं म्हणत नाही बरं का, की सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पेपर सोपा जाईल. मी तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा YouTube व्हिडिओमध्ये मी कमेंट बघितलंय, की या व्हिडिओला जर लाईक केलं नाही तर फेल व्हाल. अरे बापरे! मला अजून आठवतंय लहानपणी बरं का, तो भयानक प्रकार असायचा बरं का. म्हणजे आता माझ्या एजचे तुमचे पेरेंट्स आहेत. 40-50, 50-55 वय असणारे म्हणूया आपण. तर आमच्या वेळेस कसं असायचं माहितीये का, की हळूच आम्ही आता शाळेतून घरी येतोय, 5वी-6वी ला मी होतो आणि हळूच तुम्हाला कोणतरी पॅम्पलेट देतंय. त्या पॅम्पलेटमध्ये भयानक असलेलं असायचं, की जर हे या प्रकारचे पॅम्पलेट छापून तुम्ही वाटले नाही, तर तुमचं असं होईल, तसं होईल. आणि दिलं पाहिजे ना फेकून. मग मी घरी जाऊन आईला दाखवलं. आई पुन्हा घाबरली. मग पप्पांना सांगितलं. लगेच जरा वाटायला मलाच सांगितलं पुन्हा. ओके. म्हणजे मुद्दा असा आहे, की ह्या गोष्टी आपल्या मनाच्या आहेत, लक्षात घ्या. काय नाही अवघड, काही वाईट होत नाही, काही नाही. आपलं मन चांगलं आहे. आपण सगळं व्यवस्थित अभ्यास केलाय. पण प्रॉपर अभ्यास केलाय ना, पेपर अवघड जाईलच कसा सांगा बघू? कसा जाईल अवघड? नाही जाणार. हे प्लीज, काय होतंय, जेईचा पेपर अवघड गेला, हा पेपर अवघड गेला, तो पेपर अवघड गेला. गेल्या वर्षी नीटचं पण भयानक अवघड होतं. यावेळी सगळंच अवघड आहे. हं, काही नाही. तसा विचार करू नका. नंतर म्हणाल प्रॅक्टिकल पण अवघड आहे. कॉलेज कुठे मार्क देणार आहे? यार ते देतातच मार्क तुम्हाला. गव्हर्नमेंटलाच तुम्हाला मार्क द्यायचे आहेत, लक्षात घ्या, की जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस कुणाची आहेत?
चालवायचे आहेत का बंद करायचे आहेत? नेते मंडळींचीच कॉलेजेस आहेत लक्षात घ्या. रिअॅलिटी बोलतोय मी. त्यामुळे स्टुडंट पाहिजेत. रॉ मटेरियल आपणच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो सगळंच अवघड जर केलं सेपरेट पासिंग. अरे सेपरेट पासिंग केलं तर 30-40% रिझल्ट लागेल. 70% मुलं फेल होतील. रिअॅलिटीमध्ये विचार करा ना. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे 45 स्कोर आहे. ओके. त्यातले 30 मार्क प्रॅक्टिकलचे बोर्डाला 15 पाडले 70 पैकी. 70 पैकी 15 फेल. मग अशी किती मुलं फेल होतील? अरे सगळीच होतील. 20% फक्त पास होतील. 80% सुद्धा फेल होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या. मग असं होणार नाहीये. आम्हाला पण गव्हर्नमेंटला पण तुमची काळजी आहेच. फक्त एवढं लक्षात घ्या. ज्या गोष्टी गव्हर्नमेंट आता करते ना सीसीटीव्ही वगैरे ते चांगले आहेत बरं का बाबा. सिरियसली चांगले आहेत. ओके. ते कॉपी वगैरे सारखे प्रकार नको आहेत. हां, फार बेकार चालतात काही गोष्टी आपल्याला त्याच्याशी बोलायचं नाहीये. पेपर यावर्षी सोप्पा असणार. हे पेपर यावर्षी सोप्पाच असणार आहे लक्षात घ्या आणि मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. कुठलंच काय मिस करू नका. जे करायचे ते परफेक्ट करा. ऑल द बेस्ट.